नमस्कार. राम राम. मंदिर उभारणीमुळे कोणाला पोटदुखी या भागानंतर स्टुडिओ सेक्युलरांच्या पोटदुखीवर रामबाण असा दुसरा आपण एक भाग केला. डॉक्टर उदय निरगुडकरांनी केलेलं विश्लेषण तुम्हा सर्वांना आवडलं. तुम्ही कॉमेंट्स केले आहेत, तुम्ही लाईक्स केले आहेत. याचाच पुढचा भाग आम्ही घेतोय राम मंदिराशी संबंधित. कारण राम मंदिर नक्की कशा करता आहे, राम मंदिरात मागच्या भावना आणि लोकांमध्ये नक्की कोणत्या प्रकारच्या भावना आहेत, सध्याचं वातावरण कसं आहे, रामराज्य आणि राम ह्या मागची खरी जी कल्पना आहे ती नक्की आजच्या राजकारणात आणि यापुढे कशी राहील, या सगळ्याचा वेध आपण घ्यायचा आहे. आणि मुख्य म्हणजे पहिल्या भागात निरगुडकरांनी एक वाक्य म्हटलं होतं, राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. तर हे नक्की राष्ट्र मंदिर ही संकल्पना नक्की काय आहे, निरगुडकर त्यांचं विवेचन कसं करणार आहेत याबद्दल त्यांनाच विचारणार आहोत. डॉक्टर उदय निरगुडकर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. आपण या सलग राम मंदिरावरच्या हा तिसरा भाग करतो आहोत. तर यामध्ये आपल्याला आता म्हणजे अगदी थोडक्यात रामलल्लाचं दर्शन घ्यायची वेळ आलेली आहे. मूर्ती ऑलरेडी काही ह्याच्यात फोटो आलेले आहेत, व्हायरल झालेले आहेत, सगळ्यांना दर्शन आधीपासूनच मिळायला लागलंय. पण प्राणप्रतिष्ठा व्हायचे वेध आपण सगळ्यांनाच आहेत. त्यापूर्वी आता आपण राम मंदिराच्या बाबतीत जे मी म्हटलं की वातावरण जे आहे त्याचं एक वर्णन तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. तसंच मंदिर राम मंदिराची उभारणी हा उत्सव जो आपण साजरा करतोय, या उत्सवाच्या पुढे याचं एक राष्ट्राच्या दृष्टीने काय पावलं टाकायची आणि चिंतन कसं करायचं याबाबत तुम्ही काय सांगाल? सर्वप्रथम हा जो क्षण आहे तो क्षण एका वाक्यात जर सांगायचं झालं तर औक्षण करून ठेवावं असा क्षण आहे. याचं कारण शतकानुशतकातून नव्हे तर सहस्त्रकातून क्वचित येतो असा हा क्षण आहे. राजा भरतापासून ज्या भूमीला भारतभूमी असं नाव मिळालं, त्या भारतभूमीमधला गेल्या शेकडो वर्षांमधला जर एक मंगल क्षण निवडायचा असेल तर तो शुचित्वानं, पावित्र्यानं, मांगल्यानं भरलेला क्षण कुठला असेल तर तो हा 22 तारखेचा रामलल्ला विराजमान होतील तो क्षण आहे. खर तर श्रीरामचंद्र प्रभू अयोध्येला जेव्हा विराजमान होतील तेव्हा आपण तो क्षण याची देही याची डोळा प्रत्यक्ष आणि टेलिव्हिजनवरून आपण हा क्षण पाहू, तेव्हा आपण जिवंत आहोत याचा आपल्या पूर्वजांना आणि आपल्या वंशजांना दोघांनाही हेवा वाटणार आहे. याचं कारण आपण या अतिमंगलमय अशा क्षणाचे साक्षीदार आहोत आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण भरलेलं आहे. आज प्रत्येक बिल्डिंग, प्रत्येक गल्ली, प्रत्येक इमारत सस्ती आहे. अनेक बिल्डिंगांमध्ये खाली रांगोळ्या काढल्या जात आहेत. आपापल्या परीनं कलावंत त्याच्यावर चित्र काढतायत. इतकंच काय तर अनेक ठिकाणी लेझर शो चालू झालेले आहेत. मुंबईचा जो मुंबई सागरी सेतू मार्ग आहे त्याच्यावर जे रोप वायर्स आहेत त्या वायर्स मध्ये सुद्धा जय श्रीराम आणि रामाचं मंदिर हे दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही कुठेही जा, कुठल्याही देवळात जा, आज प्रवचनं सुरू आहेत, रामरक्षांची सहस्त्रावर्तनं सुरू आहेत, शाळांमध्ये रामायणावरच्या क्विज सुरू आहेत. अनेक ठिकाणी 22 तारखेला लोकांनी स्वयंघोषित सुट्टी घेऊन त्या दिवशी संपूर्ण वातावरण राममय होईल याकरता आपापल्या सोसायट्यांमध्ये, आपापल्या कुटुंबांमध्ये एकत्र येऊन हे सगळं मोठं सेलिब्रेशन करायचं. अतिशय एक विनम्र असं वातावरण या सगळ्या ह्याच्यात आपल्याला दिसतंय आणि एक प्रकारे प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष आपल्या घरात अवतरतायत अशा प्रकारची भावना आता लोकांच्या मनामध्ये आहे. अनेक कवी नवीन कविता लिहित आहेत, संगीतकार त्यांना चाली देत आहेत, त्याचे कार्यक्रम होत आहेत. पहाटे 6 वाजता अनेक ठिकाणी प्रभात फेऱ्या निघत आहेत. उद्यापासून 3 दिवस त्या प्रभात फेऱ्या निघणार आहेत. आपण रांगोळ्यांची दृश्य पाहतोय, त्या रांगोळ्या बघायला लोक येत आहेत. काही काही ठिकाणी तुम्हाला मी सांगतो संपूर्ण रामायणाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत.
आणि हे वातावरण अद्भुत आहे. तुम्हाला सांगतो, दिवाळीत पण नसतं इतकं वातावरण आहे. आत्ताचा जो माझा अंदाज आहे तो साधारणतः संपूर्ण भारतामध्ये हे जे सेलिब्रेशन आहे ते सेलिब्रेशन जवळपास 1,00,000 करोड इतका खर्च आता याच्यावर होतोय. तुम्हाला परिस्थिती आत्ताची सांगतो काय आहे. आता या कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगला मी काहीसा उशिरा आलो. याचं कारण आमच्या ठाण्यामध्ये रामाची मूर्ती सोडा, रामाची तस्वीर सुद्धा आत्ता बाजारात मिळत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला सांगतो, इलेक्ट्रिकच्या माळा संपलेल्या आहेत. खुर्च्या आणि टेबल भाड्याने पाहिजे जेवण द्यायला, ती खुर्च्या आणि टेबल संपलेली आहेत. ही वस्तुस्थिती आहे. हे अद्भुत आहे. माझ्या आयुष्यात मी इतका उत्साह, इतकी प्रचंड लोकांची काय म्हणून आपण ज्याला सहान, एक त्याच्यातली भावना, त्याच्यातला सहभाग, हे मी पहिल्यांदा बघतोय. आणि मला अभिमान आहे आणि आयुष्यभर हे क्षण मी मुठीत धरून ठेवेन की याचा मी साक्षीदार होतोय. आज सकाळपासून साधा रामाची तस्वीर मिळवण्याकरता जी धडपड आम्ही करतोय त्याच्यातही एक आनंद आहे की चलो राम की खोज में निकले हैं. आता प्रत्येकाला आपापला राम भेटतो, तसा आम्हालाही आमचा संध्याकाळपर्यंत कुठे ना कुठेतरी आमचा राम असेल, आम्हाला भेटेल. ही एक आहे. तुमचा दुसरा जो प्रश्न आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि तो आहे तो म्हणजे हे फक्त सेलिब्रेशन आहे का, या निमित्ताने काही चिंतन देखील होणार आहे. मला असं वाटतं सेलिब्रेशन होणं हे स्वाभाविक आहे. आपण ते समजून घेतलं पाहिजे. याचं कारण गेली 5 दशकं एक समाज जो संघर्ष करत होता, रक्त सांडत होता, कायदेशीररित्या जात होता, बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. हा सगळा इतिहास आज दोहराने की कोई जरूरत नाही आहे. परंतु त्याला मिळालेलं यश पाहता तो आनंद अशा प्रकारे एक मांगल्याच्या स्वरूपात, कोणाला हिणवून खिणवून असं काही होत नाहीये. कोणाला ह्याच्यामध्ये आपण नीचा दिखाने का कोई असं काही नाहीये. आज ही जे रथयात्रा तुम्ही बघताय याच्यात एक सकारात्मकतेचा संदेश जातोय. हे सगळं सेलिब्रेशन ही एक स्वाभाविक घटना आहे. परंतु त्याच्याही पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे आणि ते म्हणजे या निमित्ताने रामाचं आयुष्य, रामाची शिकवण, रामराज्याची निर्मिती आणि या मंदिराच्या उभारणीतून आपण राष्ट्र निर्मितीला काय चालना देणार आहोत. सबके राम जो म्हणतो आपण, तो सबके राम म्हणजे नेमकं काय, याविषयीची थोडीशी चर्चा म्हणा, त्याविषयीचं चिंतन म्हणा, ते देखील करायचा हा काळ आहे असं मला राहून वाटतं. बोला. मी तुम्हाला थोडस मध्ये इकडे थांबवून एक जे पोटदुखी होणारे जे आहेत त्यांचा एक मुद्दा पण इकडे तुमच्या या चर्चेत यावा म्हणून सांगतो. त्यांनी इतका मोठा उत्सव कशासाठी, आक्रमक हिंदुत्वाचा चेहरा पुढे आणला जातोय का, अशी टीका आपले नेहमीचे कलाकार करतायत. कलाकार म्हणजे पत्रकार किंवा जे कोणी स्वतःला स्युडो सेक्युलर समजतात ते खरे प्रत्यक्षात स्युडो सेक्युलर आहेत. गेल्या वेळेला आपण त्यांना बोललो होतो. पण तरी पण हा एक मुद्दा त्यात तुम्ही घ्या, तुमच्या या माहितीमध्ये लक्षात आणून देण्याकरता मी मुद्दाम मांडतोय की हा जो मुद्दा आहे की ही जी टीका आहे, आक्रमक हिंदुत्व या निमित्ताने चेहरा पुढे आणला जातोय का. आक्रमक नाही आहे, सर्वसमावेशक आहे. सर्वसमावेशक हे महत्वाचं आहे. आज आम्ही हिंदू आहोत हे सांगायला आम्हाला लाज वाटत नाही आणि आम्ही हिंदू आहोत त्यामुळे इतर समाजाच्या पालन पोषणाची देखील जबाबदारी ही पर्यायानं आमच्यावरच आहे. कारण आम्ही बंधुभाव घेऊन जन्माला आलेलो आहोत. आम्ही राम जन्मभूमीत जन्माला आलेलो आहोत. ही भावना अत्यंत महत्वाची आहे. आम्ही हिंदू आहोत असं म्हणणं म्हणजे कोणा ईसाईवर, कोणा मुसलमानावर अन्याय करतो अशी भावना अजिबात नाहीये. लक्षात घ्या, इथे मतदानाचा अधिकार मिळाला तेव्हा या देशातल्या हिंदूंनाच फक्त अधिकार आहे, इतर धर्मियांना नाही असं कधी झालेलं नाहीये. किंवा हिंदूंमध्ये सुद्धा हा फक्त उच्चवर्णीयांना आहे, दलितांना नाहीये असं काही झालेलं नाहीये. फक्त पुरुषांना आहे, स्त्रियांना नाही. अनेक अमेरिकेसारख्या देशांमध्ये, युरोपातल्या अनेक देशांमध्ये स्त्रियांना लढे द्यावे लागले होते स्वतःला मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी. इथे असं अजिबात नाही झालं. इथे पहिल्या क्षणापासून जे पुरुषांना मिळालं ते स्त्रियांना डेमोक्रेसीच्या काळामध्ये द्यायचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे आक्रमक हा शब्द मला तितकासा पटत नाही. असेल तर आम्हाला काय आहे, आश्वासक हिंदुत्व, सर्वसमावेशक हिंदुत्व आणि सर्वांना आता रुचलेलं, पटलेलं, स्वीकारलेलं
जीवन पद्धतीचं महत्व कळलेलं हिंदुत्व हे स्वीकारायला जड जात आहे आम्हाला. कारण ह्याच्यामुळे अनेकांचे बाजार उठणार आहेत. त्यांना रोज सकाळी उठून आपण काय फुटकार टाकावेत हे कळणार नाहीये. त्याच्यामुळे त्यांची चिडचिड, राग हा व्यक्त होतोय. त्यांचे टेलिव्हिजनवर कार्यक्रम होत आहेत. ते होऊन देत, त्यांना त्यांचं काम करू देत. परंतु हे हिंदुत्व हे कोणाच्या पोटावर पाय द्यायची काही कारण नाही आहे. कोणालाही याच्यामुळे फक्त हिंदूंनाच फक्त प्राधान्य मिळणार आहे आणि इतर जे धर्मी आहेत त्यांना आता हिंदूंच्या कृपा दृष्टीवर जगावं लागणार आहे असं अजिबात नाही. याच्यामुळे हिंदूंना शाळा कॉलेजात ऍडमिशन मिळणार आणि इतर धर्मियांना मिळणार नाही असंही नाही. हिंदू धर्मियांना फक्त नोकऱ्या मिळणार, इतरांना मिळणार नाही असंही नाही. सरकारच्या अनेक योजना आहेत, त्या योजनांचे फायदे फक्त हिंदूंना मिळणार, इतरांना मिळणार नाही असं काही नाही आहे. आज आपण पाहिलं सर्व सरकारच्या ज्या योजना असतील त्या सरकारच्या योजनांचे फायदे हे सर्वांना समानपणे देण्यात आलेले आहेत. तिथे कोणतेही प्रकारचा भेदभाव करण्यात आलेला नाही. सो नो बडी इज ॲट द मर्सी of any other religion. We all are equal amongst the law. लक्षात ठेवा, आनंदाच्या, उत्कटतेच्या 500 वर्षाच्या संयमानंतर व्यक्त होणाऱ्या आनंदात देखील इतरांबद्दलची हिंदू धर्मियांची भावना यापेक्षा वेगळी नाही. अगदी अगदी. याच्यामध्ये मुख्य म्हणजे सर्वांना सामावून घेणं हा जो एक भाग होता. म्हणजे आता जे प्रमुख पाहुणे बोलवले आहेत त्याच्यामध्ये अगदी सावरकरांच्या नातवापासून ते सर्व धर्ममार्तंडांपर्यंतच्या अनेक लोकांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याला बोलवलं गेलं. सावरकरांच्या नातवाला बोलवणं हे एक सिंबॉलिक रित्या अतिशय योग्य आहे. याचं कारण हिंदू महासभेनी रामजन्मभूमी लढ्यात जो सहभाग दिलेला होता, जो त्याग केला होता, जो छळ सोसलेला होता तो अतुलनीय होता आणि त्यामुळे त्या कुटुंबियांना या अत्युच्च क्षणी बोलावणं एक प्रकारे परिपूर्तीचा क्षण आहे. हा त्यात सामाविल करून घेणे ही एक नैसर्गिक आणि स्वाभाविक गोष्ट आहे. अगदी अगदी. नाही, म्हणूनच आता आपण जेव्हा चिंतनाचा विषय मांडतो की आता उत्सव होईल 22 तारखेपर्यंत आपण उत्सव साजरा करू, पण त्याच्यानंतर या राम मंदिरच का आणि राम मंदिराचं महत्व पुढच्या काळामध्ये कसं राहणार आहे याबाबत चिंतन कसं करायचं, तुम्ही काय सांगता? राम मंदिर का म्हणजे काय, आपल्या देशामध्ये 6,27,000 खेडी आहेत, 750 जिल्हे आहेत, असंख्य तालुके आहेत. या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगतो राम मंदिर आहे. पण याच मंदिराकरता एवढा संघर्ष का, तर हे मंदिर हे या देशाच्या आत्म्याचं, या देशाच्या परमवैभवाचं, या देशाच्या सांस्कृतिक सभ्यतेचं, आमच्या इतिहासाचं आणि आमच्या भविष्याचं प्रतीक आहे. राम हमारे लिए सिर्फ एक ऐतिहासिक वॉरियर नहीं है. राम हमारे संस्कृति का धरोहर है, उसका विश्वास है. जर आमच्या आयुष्यातनं राम काढून टाकला तर आमच्या जीवनात राम होणार नाही. आमच्या देशाचा प्राण म्हणजे राम आहे. त्यामुळे हे जे रामाचं त्याच्या जन्माचं मंदिर आहे, इट इज नॉट एनी अदर मंदिर आहे. रामाचे अनेक मंदिर आहेत, पण ह्या मंदिराला महत्व अशा करता आहे की इथे रामलल्ला जन्माला आलेले होते. ही केवळ श्रद्धा नाही आहे, अनेक पुरावे असं सांगतायत. या ठिकाणी मंदिर होतं असे अनेक पुरावे दाखवले गेले. ते आर्किओलॉजिकल सर्वेकडनं दाखवले गेले, ऐतिहासिक पुरावे दाखवले गेले आणि त्यातूनच सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा जो आला, त्या निवाड्याची आता फक्त अंमलबजावणी होते. त्यामुळे अयोध्येतच राम का याचं उत्तर अगदी साधं सरळ सोपं आहे. ते म्हणजे करोडो हिंदूंचं श्रद्धास्थान जिकडे आहे ते आहे. आक्रमक मुसलमानांनी अनेक आमची देवळं तोडली. त्या प्रत्येक देवळाच्या बाबतीत आम्ही एवढे आग्रही आहोत का, तर नाही. त्या देवळांच्या बाबतीत आम्ही एवढे आग्रही नाही, परंतु या बाबतीत आम्ही आहोत, कारण हे मंदिर आमच्यासाठी स्पेशल आहे. किंबहुना हे आमच्यासाठी स्पेशल आहे म्हणूनच ते बाबरानं पाडलं होतं, लक्षात घ्या. आणि नुसतं पाडलं नाही तर त्या ठिकाणी एक वादग्रस्त ढाचा उभा करायचा प्रयत्न केला गेलेला आहे. म्हणून कुठल्याही श्लोकामध्ये रामाचा उल्लेख आहे. दक्षिणेतली नावं घ्या तुम्ही, रामचंद्रन, रामप्पा, शेकडो नावं ही आहेत ती आपल्याकडे रामावरनं केलेली आहे.
आमच्या डीएनए मध्ये राम आहे असं म्हटलं तरी त्यात काही वावगं असणार नाही. या देशात दोन माणसं जेव्हा एकमेकांशी सभ्यतेने वागतात, जेव्हा एखादा राजा चांगलं काम करतो, चांगलं राज्य करतो, साधा नगरसेवक जरी चांगलं काम करतो तरी सुद्धा आपण म्हणतो याच्या काळात रामराज्य होतं. आता हे रामराज्य ही कल्पनाच मुळात मांगल्याशी, पावित्र्याशी आणि चांगल्या गोष्टींशी निगडीत आहे. जर आमच्या आयुष्यातल्या सुखदुःखाच्या या सगळ्या कल्पनांशी, कारण हा एक आदर्श पुरुष आहे, त्यांनी वनवासींना एकत्र केलं, सेना बांधली, वानरांना एकत्र केलं, सेना बांधली, अरण्यात असताना पर्यावरणाचं रक्षण केलं, ते आदर्शवत आहे. राजपुत्र राजा होत असताना त्याला वनवासात जावं लागलं तरी त्याविषयी त्याचा कोणाचा राग नाही. परमकोटीचा त्याग करायची तयारी. जनतेतल्या कोणा एका क्षुल्लक माणसानं काही आरोप केले म्हणून त्यांनी पत्नीचा सुद्धा त्याग केला आणि दुष्टांचं निर्दालन केलं. एवढंच नाही, त्यांनी दुष्टपणाचं निर्दालन केलं. आणि म्हणून राम यांनी जेव्हा शेवटचा बाण म्हणून रावणाचा वध केला त्यावेळी लक्ष्मणाला सांगितलं की तो विद्वान आहे, त्याच्या मृत्यूसमयी जा, त्याच्याकडून ज्ञान घे. लक्षात घ्या, ही जी वृत्ती आहे ती महत्वाची आहे. आणि बंधुभाव जर शिकायचा असेल तर तो या रामाकडूनच शिकायला पाहिजे. नाही तर काय औरंगजेबाकडे शिकणार? बापाला कैदेत टाकायचं, एक ग्लास पाणी सुद्धा द्यायचं नाही, एक सुराईभर पाणी बी नाही पिलाया. आणि सर्वात मोठा जो मुलगा आहे दारा शिको, त्याचं धड कापून ते थाळीतनं मिरवत आपल्या बापासमोर न्यायचं. दुसऱ्या दोन भावांना अटक करायची, एकाचे डोळे काढायचे, दुसऱ्याला हाल हाल करून मारायचं. का इकडे तुम्ही बघा, वडिलांच्या इच्छेखातर वडिलांनी दिलेला एक वर आहे, तो वर धुडकावून लावता आला असता, पण नाही, तरी तो पाळला आणि सगळं सर्वसंग परित्याग करून ते वनवासाला गेले. त्याच्याबरोबर लक्ष्मण गेले. आणि हे जे सिंहासन आहे ते रामाचं आहे म्हणून भरत त्याच्या पादुका त्याच्यावर ठेवल्या आणि हे रामाचं धरोहर आहे, ती मी पाळतो या भावनेनं राज्य करत राहिले. तुम्हाला काय हवंय? दारा शिकोला मारणारा औरंगजेबाचा इतिहास तुम्हाला हवाय? त्याचं देऊळ तुम्हाला हवंय? हे मंदिर आम्हाला या गोष्टी करता अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याची आज इथे काय म्हणू आपण ज्याला निर्मिती होती आहे ही फार महत्वाची गोष्ट आहे. याचं कारण बोला. हा, आता जी प्राणप्रतिष्ठा सोहळा जो साजरा होणार आहे तो आपण आता हिंदुस्तान पोस्टवर पण सर्वजण आपापल्या मोबाईलवर अगदी थेट पाहू शकणारच आहेत. पण आता यावर जे राजकारण सुरू आहे, जे काही पोटदुखीमुळे होणारे कॉमेंट्स येणारे, जे काही व्हायरल करणाऱ्या गोष्टी सुरू आहेत त्या कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि आता सर्वांनी रामाचा आदर्श ठेवणं, जे तुम्ही सगळं सांगितलं, रामराज्याची जी कल्पना आहे ती प्रत्यक्षात आणण्याकरता सरकारनेही आता रामराज्य कसं येईल याकरता प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण इतका मोठं कार्य या सरकारच्या काळात झालं ही नक्कीच प्रशंसनीय गोष्ट म्हणावी लागेल, आहेच मुळात ती. पण आता त्यानुसार रामाचा आदर्श ठेवून पुढे सरकार तसं कार्य करत राहील. आणि असाच रामाने जसा सगळ्यांचा विकास साधला, सर्व गोष्टींना न्याय हे केलेला आहे, दिलेला आहे, तसंच आपलं सरकारही याच पद्धतीने पुढे जाईल ही अपेक्षा आहे. उदयजी, फक्त शेवटचा प्रश्न संपता की तुम्ही जे राष्ट्र मंदिराचा उल्लेख केला, राम मंदिर ते राष्ट्र मंदिर, ते ह्या राष्ट्र मंदिरची तुमची जी व्याख्या आहे, तुमच्या संकल्पनेतलं राष्ट्र मंदिर हे कसं असायला हवं, अगदी थोडक्यात सांगा. लक्षात ठेवा, हे मंदिर काय फक्त पूजा अर्चनेसाठी आणि ढोल बजवण्यासाठी आणि एक हिंदूंचं व्हॅटिकन निर्माण करण्यासाठी नाहीये. लक्षात घ्या, त्यातून जी काही इकॉनॉमी बहरेल वगैरे 1 लाख कोटी वगैरे सगळा हा भाग त्याचा बाय प्रोडक्टचा आहे. पण ह्या मंदिरातून राष्ट्र निर्मितीला चालना मिळाली पाहिजे, रामराज्य येण्याला चालना मिळाली पाहिजे, इथे श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, परिश्रमाला किंमत मिळाली पाहिजे, प्रजा आणि राजा दोघंही नीतिमानपणे एकमेकांशी वागले पाहिजेत आणि सर्व अर्थानं इथं समृद्धी नांदली पाहिजे, अनुशासन असलं पाहिजे, जनजीवन सुरळीत असलं पाहिजे, पर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे. तेच खऱ्या अर्थाने रामराज्य आहे. जोपर्यंत इथल्या प्रत्येक घटकाला आपण स्वतंत्र आहोत आणि हे स्वातंत्र्य आपण उपभोगतोय याचा अनुभूती होत नाही, तोपर्यंत या मंदिराची पूर्ती झाली असं मी म्हणणार नाही. राष्ट्र मंदिर हे समृद्ध असलं पाहिजे. आपल्याकडे श्री सूक्त आहे,
त्या श्री सूक्तामध्ये एक श्लोक आहे, क्षुप्तिपासा मलाम ज्येष्ठा लक्ष्मी नाशयाम्यहम अभूतिम समृद्धींच्या सर्वांनी ऋणमे गृहात. क्षुप्तिपासा मलाम ज्येष्ठाम अलक्ष्मी नाशयाम्यहम याचा अर्थ काय आहे तर रोग, तहान, भूक हे अस्तित्वात असणं हीच मुळात लक्ष्मी नांदत नसल्याची खूण आहे. जिथं लक्ष्मी नांदते तिकडे रोग नसतो कारण त्याच्यावर उपचार होतात, तिथं तहान नसते कारण ती भागलेली असते, तिथं भूक नसते कारण ती भुकेची चिंता मिटलेली असते. आज देशासमोर इतकं सगळं असताना, इतके सगळे असंख्य प्रश्न असताना सुद्धा या मंदिराच्या निमित्ताने जनमत का इतकं प्रफुल्लित होतंय त्याचं एकमेव कारण म्हणजे राम हा एक आभार वाटतोय राम मंदिर से राष्ट्र मंदिर जाने के लिए. त्यामुळे मंदिर एक वेळ विटा, चुना, दगड, माती यांनी बनेल, स्टील यांनी बनेल, परंतु राष्ट्र मंदिर उभारण्यासाठी इथल्या प्रत्येकाने लोकशाही मूल्य जपासणे, त्याग, परिश्रम, देशप्रेम या खांबावरच हे सगळं उभारणार आहे. आणि जे 4 महत्वाचे राष्ट्र निर्मितीचे खांब आहेत ते मजबूत होणं महत्वाचं आहे. इथली धर्मव्यवस्था, इथली समाज व्यवस्था, इथली राज्य व्यवस्था आणि इथली अर्थव्यवस्था या सगळ्याचं मजबूतीकरण म्हणजेच राष्ट्र निर्मिती आणि त्याला चालना आज मिळणार आहे. खऱ्या अर्थाने क्या कहते हैं वो ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया याच्या ऐवजी काय काय म्हणता येईल, हे काही ठुमक चलत रामचंद्र ही काही आत्ताची वेळ नाहीये, तर धमक चलत रामचंद्र हालत लंकनिया अशी आत्ताची वेळ आहे, असं वर्णन आपल्याला त्याच्यामध्ये करावं लागेल. खूप खूप धन्यवाद उदयजी, तुम्ही अत्यंत सविस्तर आणि अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन मांडलेला आहे. आपल्या 3 भागांमधून आपण शक्यतो राम मंदिराचा जितका म्हणजे जितके काही त्याचे अँगल्स होते ते कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आवर्जून लाईक करा, कॉमेंट्स करा. आणि उदयजी म्हणतायत तसंच की आता राम मंदिर तर झालंच आहे, तर रामाबरोबरच आता लक्ष्मी ही तितक्याच प्रखरतेने आपल्या कडे येईल आणि देशात आपल्या विकासाचे वारे तर वाहतच आहेत, पण तो आणखीन म्हणजे आपण जी काय जगात महाशक्ती बनायचं जे स्वप्न आहे तेही लवकरच पूर्ण होईल अशी आपली अपेक्षा आहे आणि ती नक्कीच पूर्ण होईल. खूप खूप धन्यवाद. लाईक्स करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, हिंदुस्तान पोस्टच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.